आज होणार 12वा हप्ता वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार मित्रांनो, आज दिनांक आहे 14 जून 2025 आणि आत्ताचे सर्वात मोठी अपडेट आलेले आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आजपासून एकूण 25 जिल्ह्यामध्ये पैसे वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे. काही लाडक्या बहिणींना तर मेसेजसुद्धा पडलेले आहेत. चला तर पाहूया 12वा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झाला आहे, कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे आणि अशा कोणत्या बहिणी आहेत की ज्या बहिणीच्या खात्यावर 1 रुपयासुद्धा जमा होणार नाही. संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर आत्ताच काही क्षणांपूर्वीच अदिती तटकरे मॅडमनी ट्विट करून सांगितलेलं आहे की आम्ही लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्त्याची प्रक्रिया जी आहे ती लगेच सुरुवात करत आहोत. त्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं की मे महिन्याचा सन्मान निधीचं वितरण जे आहे ते आम्ही पूर्ण केलेलं आहे आणि आता मे महिन्याचं वितरण पूर्ण झालं म्हटल्याच्यानंतर जून महिन्याचा निधी जो आहे तो महायुती सरकारचा दृढ निश्चय आहे की तो निधी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. तर आता नवीन अपडेटनुसार आता प्रत्येक महिलेला 1500 रुपये अगोदर मिळत होते, परंतु आता 1500 नाही, तर आता डायरेक्ट मिळणार आहेत किती, तर 2100 रुपये जे आहे ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आत्ताच नवीन महिना चालू झालेला आहे, त्यामुळे 2 हप्ते एकत्रित येणार आहेत. म्हणजे जर तुम्हाला 11वा हप्ता मिळाला नसेल तर तो 11वा हप्ता अधिक 12वा हप्ता देखील तुम्हाला आज तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे जमा होणार आहे. आणि सोबतच एक नवीन जिल्ह्यांची यादी देखील जाहीर झालेली आहे. या जिल्ह्यामधून तुम्ही जर असाल तर तुम्हाला याचा लाभ निश्चितच रुपया मिळणार आहे आणि प्रत्येक लाडक्या बहिणीला आता पैसे तर मिळणार आहेत, परंतु काही नवीन नियम व अटी आलेले आहेत. कारण तुम्हाला माहिती असेलही कोणती योजनासोबत 1 वर्ष पूर्ण झालं म्हणजेच 12 हप्ता म्हणजेच किती, तर लाडकी बहिणीला आता 12 महिने पूर्ण होत आहेत, म्हणजेच 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि या 1 वर्ष पूर्णमुळेच आता नवीन काही नियम जे आहे ते आलेले आहेत. ते नियमही आपण पुढे पाहणार आहोत. त्याच्या अगोदर 3 दिवसात 36 जिल्ह्यामध्ये पैसे जे आहे ते वितरण केलं जाणार आहे. आत्ताच्या सर्वात मोठ्या आलेल्या अपडेटनुसार पैसे जे ते लाडक्या बहिणीच्या डायरेक्ट खात्यामध्येच जमा होण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे. काही जिल्ह्यांची नावे मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. त्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत व त्या जिल्ह्यांची देखील नावे सांगणार आहे, ज्या की जिल्ह्यामध्ये आज पैसे जे आहे ते वितरण केलं जाणार आहे. तर चला तर पाहूया. आजपासून लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये 11वा अधिक 12 हप्ता सुरू झालेला आहे. 11वा हप्ता जरी 1500 रुपये मिळाला असेल तुम्हाला, किंवा त्यापेक्षा तुम्हाला आता जून महिन्याचा म्हणजे 12वा हप्ता ज्याप्रमाणे वचन दिले होते तुमच्या भावाने, त्याचप्रमाणे आता 2100 रुपये जो आहे तो तुम्हाला वितरित केला जाणार आहे. यासाठी सर्वांनी गोष्ट लक्षात घ्यायची आहे. तर आता कोणत्या लाडक्या बहिणी असणार आहेत की त्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर हे पहा, एकूण 2 हप्ते सोबत जमा होणार आहेत, म्हणजे 1500 अधिक 2100 अशा पद्धतीने हा हप्ते जे आहेत ते असणार आहेत. आणि या कारणास्तव आज लाडक्या बहिणी प्रचंड खुश होणार आहेत, कारण की पुढे तर जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे आणि त्यामध्ये 11 हप्ता वाटप झाल्याच्यानंतर आता 12 हप्ता देखील वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे. चला तर पाहूया. आज पहिला टप्पा आहे, म्हणजेच आजपासून सलग 3 दिवस महाराष्ट्रामध्ये अक्षरशः पैशांचा पाऊसच होणार आहे. म्हणजेच पैसे जेवढे वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. चला तर पाहूया. आजपासून सलग 3ऱ्या दिवस 3 याद्या कोणत्या आहेत या, आणि या 3 महत्त्वपूर्ण याद्या जर तुम्ही जाणून घेतल्या तर तुम्हाला इतर कुठलाही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही. तुम्हाला लगेच समजून जाईल आपल्या जिल्ह्यामध्ये किती तारखेला पैसे येणार, किती वाजता पैसे येणार आणि किती पैसे येणार. संपूर्ण अपडेट तुम्हाला एकाच व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक लगेच करून टाकायचं आहे मित्रांनो, जेणेकरून आम्हाला देखील कळते की कोणत्या लाडक्या बहिणींना पैशांची गरज आहे. जर पैशांची गरज खरंच असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करून टाका, तुमच्या खात्यात देखील पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. तर आता 12वा हप्ता जो आहे तो एकूण 3 टप्प्यात वितरण करण्यात येणार आहे. कारण आपण पाहिले असेल 11वा हप्ता देखील 3 टप्प्यामध्ये वितरण करण्यात आला होता आणि या कारणास्तव आता 12वा हप्ता देखील 3 टप्प्याच्या अंतर्गत वितरण जो केला जाणार आहे. पहिला टप्पा आज असणार आहे मित्रांनो, दुसरा टप्पा उद्या असणार आहे, याच्यानंतर तिसरा टप्पा जो असणार आहे तो 40% महिलांचा असणार आहे आणि चौथा टप्पा म्हणजे अंतिम टप्प्याच्या अंतर्गत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. परंतु त्या टप्प्यामध्ये तुमच्यासाठी सरप्राईज गिफ्ट जे सुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तर आज पहिला टप्पा म्हणजे लाडकी बहिणीचा हप्ता जो आहे तो आज तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. चला तर पाहूया कोणते ते जिल्हे आहेत व कशा पद्धतीने तुमच्या खात्यावर पैसे जे जमा करण्यात येणार आहेत. तर मे महिन्याचा निधी तुम्हाला मिळाला असेलही, त्यामुळे टेन्शन घ्यायचं कारण नाही. आता जून महिना आलेला आहे मित्रांनो, आणि जून महिन्यामध्ये तुम्हाला 2100 रुपयांचा लाभ जो आहे तो डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे तुमच्या खात्यावर मिळून जाणार आहे. चला तर आता अशा पद्धतीचे मेसेज तुम्हाला येणार आहेत. आणि आता मित्रांनो तुम्हाला माहिती असेलही, आता सर्वात जबरदस्त आलेल्या अपडेटनुसार कोणाला 1500 वाटप होत आहेत किंवा कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे वाटप होत आहेत, तर ज्या महिला मे महिन्यामध्ये ज्यांना हप्ता मिळाला होता त्या बहिणींना 1500 रुपये वाटप झालेले आहेत. आणि आता हा जो चालू महिना आहे तो जून महिना आहे आणि या जूनच्या अंतर्गत आता लाडक्या बहिणींना हप्ता जो वितरण जे आहे नवीन जिल्ह्याच्या यादीनुसार वितरण केलं जाणार आहे. चला तर पाहूया
बहिणींच्या भावाने बहिणींसाठी घेतलेला आहे मोठा निर्णय. म्हणजेच थोडक्यात काय तर नवीन GR जो आहे तो काढलेला आहे आणि या नवीन GRच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना आता लाभ जो आहे तो वितरित करण्याचं ठरवलेलं आहे. चला तर पाहूया नेमकं हा लाभ किती मिळणार, कशा पद्धतीने मिळणार आणि कोणत्या बहिणींना हा लाभ मिळणार आहे. तर नवीन GR आहे 2100 रुपयाचा आणि या 2100 रुपये मिळण्यासाठी तुम्हाला काही नियम व अटी, छोट्या मोठ्या नियम अटी आहेत ते तुम्ही पूर्ण करा. तुम्हाला 100% लाभ जो आहे तो मिळून जाणार आहे. कोणी तुम्हाला लाभ मिळण्यापासून थांबवू शकत नाही. चला तर पाहूया GR कोणता आहे आणि आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप अशा पद्धतीचे आदेश मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांनी तर दिलेलेच आहेत. आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला एक सांगायची इच्छा तुम्ही तर 12वा हप्ता आणि 13वा हप्तासुद्धा लवकरच बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. तर 13वा हप्ता तुम्हाला कधी मिळेल ते देखील मी व्हिडिओच्या पुढे तुम्हाला सांगणारच आहे. अगोदर 12वा हप्ता म्हणजे आजपासून वितरण सुरू झालेलं आहे. तर आत्ताच काही क्षणापूर्वी मिळालेल्या अपडेटनुसार मुख्यमंत्र्यांची व उपमुख्यमंत्र्यांची बैठक जी ती जोराशोरात पार पडलेली आहे आणि या बैठकीत निर्णय झाले तर ते कोणासाठी, फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींसाठीच 4 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत. हे निर्णय कोणते असणार, कोणत्या बहिणींना या निर्णयाचा लाभ होणार लगेच जाणून घेऊया. तर पहिला निर्णय असणार आहे लाडक्या बहिणींसाठी म्हणजे सिलाई मशीन योजना जी आहे ती लाडक्या बहिणींना मिळणार आहे. सिलाई मशीन आता कारण की याच्या अगोदरही भरपूर दिवसापासून सिलाई मशीनचा विषय चालू होता, परंतु अखेर ह्या शिलाई मशीनचा निकाल लागलेला आहे आणि आता लाडक्या बहिणींना, प्रत्येक बहिणीला मित्रांनो, काही बहिणी नक्कीच वगळण्यात येतीलही त्यात विषय नाही, परंतु काही बहिणींना सिलाई मशीन जी आहे अतिशय फायदेशीर ठरणार आहे. कारण सिलाई मशीनद्वारे तुम्ही स्वतःचा व्यवसाय देखील छोटासा का होईना व्यवसाय तुम्ही करू शकता व त्यातून चांगली कमाई करू शकता. आणि सध्या सरकारचे उद्देश देखील आहे की लाडक्या बहिणींना सशक्त व प्रबळ बनवण्यासाठी हे अशा नवीन योजना ज्या ते आणत आहेत. चला तर पाहूया आता सिलाई मशीन कोणत्या बहिणींना मिळणार, यासाठी पात्रता क्रायटेरिया नेमकं कोणता असणार ते देखील आपण लगेच जाणून घेऊया. तर मित्रांनो पहिली अट यांनी ठेवलेली आहे, सिलाई मशीन जर पाहिजे असेल तर एकूण फक्त 4च अटी यांनी ठेवलेल्या आहेत. या 4 अटी जर तुम्ही पूर्ण केल्या ना तर तुम्हाला सिलाई मशीनचा विषयच नाही, डायरेक्ट सिलाई मशीन मिळून जाणार आहे. 1, 2, 3 आणि 4 असं पद्धतीने एकूण 4 अटी त्यांनी ठेवलेल्या आहेत. या 4 अटी तुम्ही पूर्ण करत असाल तर शिलाई मशीन तुम्हाला मिळण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. पहिली सर्वात महत्त्वपूर्ण व चांगली अट आहे ती म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असायला पाहिजेत. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला नसाल तर मग मात्र तुम्हाला सिलाई मशीन जी आहे ती अजिबात मिळणार नाही. याच्यानंतर दुसरी अट यांनी ठेवलेली आहे, ती अट म्हणजे काय तर जर तुम्हाला सिलाई मशीन पाहिजे असेल तर तुमचे उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा कमीच असायला पाहिजे. जर उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त होत असेल तर मग मात्र तुम्हाला 1 रुपयासुद्धा अजिबात मिळणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. ह्याच्यानंतर आता तिसरी महत्त्वपूर्ण अट त्यांनी ठेवलेली आहे. ती अट कोणती आहे तर ती अट अशी आहे मित्रांनो, जर तुम्हाला सिलाई मशीन पाहिजे असेल तर तुम्हाला सिलाई मशीनमध्ये चालवता यायला पाहिजे. कमीत कमी तुम्ही 3 महिने सिलाई मशीन शिकलेल्या असायला पाहिजेत तरच तुम्हाला सिलाई मशीन जे आहे ते मिळून जाणार आहे. कारण की सिलाई मशीन जर चालवता येत नसेल तर त्याचा घेऊन तुम्हाला फायदा होणार नाही. या दृष्टिकोनातून तुम्ही जर सिलाई मशीन चालवत असाल तर तुम्हाला नक्कीच सिलाई मशीन जे आहे ते मिळून जाणार आहे. आणि चौथी आणि सर्वात मोठी अट म्हणजे काय मित्रांनो तर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे. जर तुमच्याकडे कुपन असेल तरच तुम्हाला सिलाई मशीनचे वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. आता प्रश्न राहिला अर्ज कधी भरायचे व कुठे भरायचे. अर्ज तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो मित्रांनो, अर्ज भरण्यासाठी तुम्हाला जास्त वाट पाहावी लागणार नाही. येत्या 3 ते 4 दिवसात आपण नवीन व्हिडिओ आणणार आहोत. त्या व्हिडिओच्या अंतर्गत तुम्हाला सिलाई मशीनचा अर्ज कुठे भरायचा, कशा पद्धतीने भरायचा, संपूर्ण डिटेल माहिती आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सिलाई मशीनचा अर्ज सुरू होता क्षणी तुम्हाला मी ती अपडेट देणार व ज्या महिला सर्वात अगोदर अर्ज भरतील त्या महिलांना सिलाई मशीनची ते नक्कीच मिळून जाणार आहे. याच्याविषयी सर्वांनी नोंद घ्यायची आहे. चला तर आता पाहूया लाडकी बहीण योजनेच्या 12व्या हप्त्यासंदर्भात अपडेट. कारण की 12वा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणीला मिळणार आहे व एकूण 18 जिल्हे कोणते आहेत, त्या 18 जिल्ह्यामध्ये पैसे जे आहेत ते डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. तर या 18 जिल्ह्यांची यादी अतिशय महत्त्वपूर्ण ठरत आहे मित्रांनो, कारण की आपण जिल्ह्याचे नाव सांगितल्याच्या क्षणीच तुमच्या खात्यावर पैसे जे आहेत ते डायरेक्टली ट्रान्सफर होत आहेत. त्यामुळे या 18 जिल्ह्यांची यादी एकदा लक्षपूर्वक पहा तुम्ही, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजेल की आज आपल्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार का आणि मिळणार तर किती मिळणार किंवा कोणाकोणाला पैसे मिळणार, संपूर्ण माहिती तुम्हाला समजून जाईल. चला तर आता या 18 जिल्ह्यांची यादी आपण लगेच जाणून घेऊया. तर या 18 जिल्ह्यामध्ये मित्रांनो सर्वात पहिला जिल्हा असणार आहे तो म्हणजे असणार आहे मित्रांनो आपला नाशिक जिल्हा. नाशिकच्या नंतर आहे मित्रांनो जालना, छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर आहे धुळे मित्रांनो, त्याच्यानंतर सांगली, सातारा, सोबतच इकडे कोल्हापूर साईडला देखील पैशाचं वितरण केलं जाणार आहे. त्याच्यानंतर रत्नागिरी आहे आणि मेन म्हणजे मग इतर आता हे जिल्हे तर आजचे जिल्हे झाले मित्रांनो. आता उद्या म्हणजे आजचे संवाद सांगितलं उद्याचे कोणते जिल्हे असणार आहेत तर उद्या वाटप होणार आहे तर पुणे या ठिकाणी, त्याच्यानंतर
आहे आपलं धुळे जिल्हा, त्याच्यानंतर जळगाव आहे, नंदुरबार आहे, ठाणे आहे, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि तिसरा दिवस अतिशय मोठा वितरण असणार आहे मित्रांनो. या तिसऱ्या दिवशी वितरण होणार आहे. नागपूर असेल, मग तिकडं भंडारा असेल किंवा वर्धा चंद्रपूर साईडला, तिकडच्या साईडला पैशाचे ते वितरण केलं जाणार आहे. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप व टप्प्याटप्प्याने पैशाचे वितरण जे आहे ते होत आहे व याच्या अंतर्गत तुम्हाला 2100 रुपयेच तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. 2100 रुपयापेक्षा ₹1 तुम्हाला कमी मिळणार नाही, कारण आता लाडकी बहीण योजनेलाही 1 वर्ष पूर्ण झालं आहे व या 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या कारणास्तव आता मित्रांनो तुम्हाला 3 दिवस सलग पैसे वाटप होणार आहेत. आत्ताच आपण वरती तुम्हाला पहिली यादी दिलेली आहे, दुसरी यादी आणि तिसरी यादी, तर अशा एकूण 3 याद्या तुम्हाला मी आत्ताच दिलेल्या आहेत आणि या यादीनुसार आता तुम्हाला पैसे तर मिळणार आहेत, परंतु मित्रांनो पैशासोबत जर तुम्हाला गिफ्ट पाहिजे असेल, काही सरप्राईज पाहिजे असेल तर ते कसं पद्धतीने मिळणार. तर मित्रांनो अशा पद्धतीने आजपासून पहिला टप्पा वितरण करण्यास सुरू झालेला आहे आणि आज 5 ते 7 जिल्ह्यामध्ये किंवा 10 जिल्ह्यामध्ये आज पैसे डायरेक्ट ट्रान्सफर होणार आहेत किंवा पैसे तुम्हाला मिळून जाणार आहेत. याच्यानंतर मित्रांनो एक मेन गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली ती म्हणजे काय, तर भरपूर महिलांचा प्रश्न होता मित्रांनो. भरपूर महिला अपात्र झालेल्या आहेत. 27,000 महिला जवळपास योजनेतून बाहेर काढण्यात आलेलं आहे. याचं नेमकं काय कारण आहे हे देखील तुम्ही भरपूर जणांनी विचारलं होतं. तर मित्रांनो त्याचं कारण तुम्हाला सांगायचं झालं तर असं की भरपूर महिलांनी नियम जे आहे ते मोडलेले आहेत आणि नियमांचं मोडतोड केल्यामुळे किंवा नियम मोडल्यामुळे तुम्हाला याचा लाभ जो आहे तो मिळालेला नाही. परंतु जर तुम्ही सर्व नियम पालन करत असाल, कुठल्याही प्रकारचे तुमचे चुकीचे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले नसतील तर तुम्हाला 100% या योजनेमध्ये ठेवण्यात येणार आहे. फक्त या 4 चुका करू नका मित्रांनो. या 4 चुका कोणत्या आहेत त्या देखील आपण शॉर्टमध्ये जाणून घेऊया. तर पहिली चूक अशी आहे मित्रांनो, इतर दुसऱ्या योजनेचा लाभ घेऊ नका. जसे की पंतप्रधान दुसरी योजना असेल किंवा आपली इतर योजना असतील तर त्या योजनेचा अजिबात लाभ घेऊ नका. PM किसान असेल, मग त्यामध्ये दुसरे संजय गांधी निराधार योजना, अशा बऱ्याच योजना आहेत की ज्या योजना तर जर तुम्ही लाभ घेत असाल तर मग तुम्हाला डबल लाभ अजिबात मिळणार नाही. आणि मेन म्हणजे तुमचं बँक खातं कोणतं दिलं आहे ते त्याच्यावर देखील भरपूर गोष्टी डिपेंड करत आहेत. तर तुम्ही पोस्ट बँक दिलं असेल किंवा SBI दिलं असेल तर त्या बँकेमध्ये पैसे थोडेसे फास्ट येत असतात आणि इतर बँकेमध्ये येतात पैसे, येत नाहीत असं नाही, परंतु थोडासा उशीर लागतो किंवा 1 ते 2 दिवस थोडंसं लेट होतं. त्यामुळे याची देखील तुम्ही दक्षता घ्यायची आहे. आणि पैसे बँकेत आले की लगेच तुम्ही काढून घेऊ शकता. जास्त दिवस ठेवत जाऊ नका. आले पैसे लगेच काढून घ्या, खर्चून टाका, मस्त करा. त्यामुळे तसा विषय नाही. परंतु काय होतं, लई दिवस ठेवल्याच्यानंतर बँकला होल्ड पडतो किंवा ते पैसे काढण्यास थोडीशी अडचण नक्कीच निर्माण होत असते. या कारणास तुम्ही पडले की लगेच काढून टाका. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची KYC असणं अत्य आवश्यक आहे मित्रांनो. जर KYC केली असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. जर KYC नसेल तर मग मात्र 100% अडचणी येणार आहे. तुमच्या बँकमधून पैसे काढण्यास अडचण येतील किंवा पडण्यास अडचण येतील, कारण की पोस्टाची बँक असेल तर तुम्हाला प्रति वर्षाला KYC जे आहे ते करणं गरजेचं ठरतं आणि त्यामुळेच तुम्हाला सर्व गोष्टी ज्या आहेत क्लिअर व्हायला पाहिजेत. या 8 बँक आहेत मित्रांनो आणि या 8 बँकेत जर तुमचं खातं असेल तर या 8 बँकेमध्ये तुम्हाला सर्वात अगोदर लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे, कारण या बँकाच गव्हर्नमेंटच्या आहेत मित्रांनो. त्यामुळे गव्हर्नमेंटचे हप्ते असतील किंवा लाडकी बहीण योजनेचे हप्ते असतील तर या बँकेमध्ये सर्वात अगोदर येतात. चला तर त्या बँका कोणत्या आहेत. सर्वात पहिली बँक आहे मित्रांनो आपली SBI स्टेट बँक ऑफ इंडिया. त्याच्यानंतर आहे पोस्टाची बँक. पोस्टा बँकेत खाते असेल तरी देखील सर्वात लवकर लाभ जो तुम्हाला वितरित केला जात असतो. त्याच्यानंतर इतरही बँक आहेत मित्रांनो. येस बँक आहे किंवा युनियन बँक ऑफ इंडिया आहे, SBI आहे, स्टेट बँक, परत HDFC बँक आहे किंवा इतर भरपूर बँक आहेत मित्रांनो. परंतु ज्या बँका शासकीय बँक आहेत त्या बँकेमध्ये सर्वात अगोदर लाभ जो आहे तो वितरित केला जात असतो. याच्यानंतर मित्रांनो रेशन कार्डवर आनंदाचा शिधा तुम्हाला मिळणारच आहे. वटपौर्णिमेचा आनंदाचा शिधा जो तुमचा राहिलेला आहे आणि या कारणास्तव वटपौर्णिमेनिमित्त तुम्हाला एक गिफ्ट देखील मिळणार आहे. वटपौर्णिमा जरी झाली असेल तर गिफ्ट मिळण्यास थोडासा उशीर मित्रांनो झालेला आहे. त्याचं टेन्शन घेण्याची गरज नाही. गुढीपाडव्याचं गिफ्ट मिळालं नव्हतं, गुढीपाडव्याचं गिफ्ट मिळालं होतं तुम्हाला आणि त्याचप्रमाणे आता वटपौर्णिमेचं देखील गिफ्ट तुम्हाला डायरेक्ट मिळून जाणार आहे, ते सुद्धा DBT माध्यमाद्वारे. तर आता आज पैठणी साडी देखील काही लाडक्या बहिणींना मिळून जाणार आहे. आता कोणत्या लाडक्या बहिणींना पैठणी साडी मिळेल ते देखील आपण पाहणारच आहोत. त्याच्यामध्ये मित्रांनो एक गोष्ट महत्त्वपूर्ण ठरते ती म्हणजे काय, तर पैठणी साडी जर पाहिजे असेल तर तुम्हाला काही छोटे मोठे कामं करावे लागणार आहेतच. ते कामं कोणते आहेत तर ते पहा. सर्वात प्रथम तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे आणि त्या कारणास तुम्हाला देखील मिळून जातील. तर एकूण 15 जिल्ह्यामध्ये पैठणी साडी वितरित होणार आहे. या 15 जिल्ह्यांची यादी जर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये धन्यवाद सर कमेंट करा किंवा आम्हाला यादी पाहिजे असेल कमेंट करा. तुम्हाला देखील मी यादी लवकरच टाकून देईल व तुम्हाला पैठणी साडी मिळून जाईल. याच्यानंतर मित्रांनो आज 15 जिल्ह्यामध्ये गिफ्ट क्रमांक वाटप होणार आहेत. गिफ्ट वेगवेगळे गिफ्ट आहेत. प्रत्येक गिफ्टवर प्रत्येक लाडक्या बहिणींना मिळून जाणार आहे. 1,500 रुपये प्रति गिफ्टप्रमाणे लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. आता 1,500 2100 रुपये तर तुम्हाला मिळणार आहे, त्यामध्ये वाद नाही. नंतर दुसरं गिफ्ट आहे मित्रांनो अन्नपूर्णा योजना.